मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं, तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकाने आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? हिंदू म्हणून ते तिथे गेलेलं आहे. म्हणून ह्यानी ह्याचा रक्त, ह्याचा घाम किंवा उद्धव ठाकरेचा रक्त किंवा घाम, उद्धव ठाकरे आणि घामाचा काही संबंध नाही. 24 तास एसी मध्ये राहणारा उद्धव ठाकरे याचा घाम कधी गिळतो, कधी गळतो, हा आता संशोधनाचा विषय झालेला आहे. म्हणून आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही म्हणून थैथयाट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक. अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो. मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं, तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकाने आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबियासाठीच चालायचं. सामान्य जनतेला, गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरलं गेला नाही. साधं कोरोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं कोरोनाच्या नावाने, पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर ह्यांच्यासाठी कसं व्हीआयपी दर्शन सुरू होतं. मी ऐकलेलं ज्या वर्षी कोरोना आपल्या महाराष्ट्रात होता, पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धिविनायकचे पुजारी 11 दिवस आणून तिथे बसवले होते. त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली. मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष असताना कसा तो सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला 100 तरी उदाहरणं मी देऊ शकतो. म्हणूनच आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतंय. राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रा तरी तो नवीन काढतायत परत एकदा फ्लॉप शो. मला प्रश्न असा विचारायचा आहे राहुल गांधीजींना की तुम्ही ज्या इंडिया अलायन्सच्या नावाने एनडीएच्या विरुद्ध लढताय, मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही? काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्स मान्य नाही आहे का? काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व ठेवायचं आहे का? आणि तुझा तो काँग्रेसचा जो अधिकृत चाटुगिरी करणारा जो भांडूपमध्ये बसतोय, राहुल गांधी नाही तर तू तरी उत्तर द्यावं. ज्या भारत जोडो यात्रा अगोदर निघाली होती, ज्या ज्या राज्यामध्ये ती यात्रा गेली, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. आता काहीतरी मणिपूर ते मुंबईमध्ये यात्रा काढणार आहेत. म्हणजे मणिपूर ते मुंबईपर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव अटळ आहे. गोरेगावच्या रॉयल पाम्सच्या स्टाफला विचारायला लागेल, कारण का अयोध्येसाठी प्रत्येक हिंदूंनी ज्याला ज्याला तिथे राम मंदिर व्हावं अशी जी भावना होती, त्या प्रत्येक हिंदूचा घाम आणि रक्त सांडलेला आहे. मग तो
कुठला पक्षाचा नव्हता, कुठला संघटनेचा नव्हता, मग हिंदू म्हणून ते तिथे गेलेले आहे. म्हणून ह्याचा रक्त, ह्याचा घाम किंवा उद्धव ठाकरेचा रक्त किंवा घाम, उद्धव ठाकरे आणि घामाचा काही संबंध नाही.